नमस्कार फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघा हे सूर्यफुलाचे छान असे बो बनवणार आहे। खूप छान दिसतं ते। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। सगळ्यात आधी आपण हा चॉकलेटी कलर घेणार आहे। त्यानंतर एक मॅजिक सर्कल करून घेणार आहे। मॅजिक सर्कल बघा मागच्या साईडला असं क्रॉसमध्ये आलं पाहिजे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 6 खांब करून घेणार आहे, सिंगल खांब बघा। 1 2 3 4 5 आणि लास्टला आहे 6 बघा। 6 सिंगल खांब करून घेतल्यानंतर हा एक्स्ट्राचा धागा हा ओढून घ्यायचा आणि लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची बघा। या प्रकारे स्लिप नॉट करून घेतली। त्यानंतर एक चेन घ्यायची। आता आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबवरती 2 सिंगल खांब करायचे, म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याकडे 12 सिंगल खांब होतील। तर चला करून घेऊ। 2 झाले, त्यानंतर 3 4 5 6 7 8 9 10 लास्टला इथे 11 आणि 12 बघा। 12 सिंगल खांब झाले। त्यानंतर जिथे आपण स्टार्ट केलेले तिथे स्लिप स्टिच करायची, त्यानंतर एक चेन। आता बघा आपल्याला तिसऱ्या राऊंडला पहिल्या स्टिचमध्ये 1 सिंगल खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब। या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे बघा। 1 सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, 1 सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे तर तिथे 2 सिंगल खांब। या प्रकारे हा तिसरा राऊंड कंप्लीट करायचा आहे बघा। 1 सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, 1 सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब, 1 लास्टला इथे 2 सिंगल खांब येतील, 1 आणि बघा 2 बघा। या प्रकारे हा राऊंड कंप्लीट झालेला आहे। लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची, एक चेन घ्यायची। आता बघा लास्टला चौथा राऊंडला पहिल्या याच्यामध्ये 1 सिंगल खांब, पुढच्या याच्यामध्ये दुसरा सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब बघा। या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। 1 सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब, 1 सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब बघा। 1 सिंगल खांब, 2 सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब। याच प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे। बघा लास्टला इथे 2 सिंगल खांब होतात ते। त्यानंतर स्लिप नॉट करून घ्यायची जिथे आपण स्टार्ट केलेलं आहे बघा। या प्रकारे झाल्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे बघा। या प्रकारे हे झालेले आपलं एक बाजू। त्यानंतर बघा आपल्याला हा ग्रीन कलरचा धागा घ्यायचा आहे
ग्रीन कलरचा धागा घेतल्यानंतर आपल्याला मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे. बघा, मॅजिक सर्कल केल्यानंतर आपल्याला यात पण 6 सिंगल खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि हे 6. बघा 6 झालेले. त्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा आहे. धागा ओढून घेतल्यानंतर बघा लास्टला इथे स्लिप नॉट करायची. बघा स्लिप नॉट करून घेतली. एक चेन घ्यायची आणि आता आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबवरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे. म्हणजे या राऊंडला आपल्याकडं 12 सिंगल खांब होतील. तर बघा 2 झाले, 3 आणि हे 4. 4 झाल्यानंतर 5 5 6 7 8 9 10 लास्टला 11 आणि हे 12. बघा 12 सिंगल खांब झाले. त्यानंतर लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. बघा स्लिप नॉट झाली. त्यानंतर एक खांब घ्यायचा. त्यानंतर आपण हे जे बो हे याला जोडून घेणार आहेत. तर बघा जोडून घेण्यासाठी बोला पहिले इथे ठेवायचं आणि आपण तिसऱ्या राऊंडला एक चेन घेतली. त्यानंतर पहिल्या स्टिचमध्ये एक खांब करून घ्यायचा, सिंगल खांब. पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब. पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचे आणि हे बोला पण इथे अटॅच करून घ्यायचं आहे. तर बघा 2 सिंगल खांब नंतर एक सिंगल खांब. पुढच्या याच्यात 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब. पुढच्या याच्यात 2 सिंगल खांब. बघा आता इथे आपण बोल्या अटॅच करणार आहेत. तर बघा ह्या साईडला केल्यानंतर बरोबर ह्या साईडला पण स्टार्टिंगला एक सिंगल खांब घेऊन इथे अटॅच करून घेणार आहे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब. पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. बघा एक सिंगल खांब, एक सिंगल खांब. पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. लास्टला एक सिंगल खांब. पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. बघा या प्रकारे हा राऊंड कंप्लीट केला. त्यानंतर आपण इथे स्लिप नॉट करून घ्यायची. एक स्लिप नॉट केल्यानंतर चौथ्या राऊंडला बघा पहिल्या याच्यात एक सिंगल खांब. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये दुसरा सिंगल खांब. तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. बघा एक सिंगल खांब. पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. तिसऱ्या स्टिचमध्ये वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हा आपला चौथा राऊंड होईल. बघा बघा एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब. तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एका जागेवरती 2 सिंगल खांब.
एक सिंगल खांब, दोन सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवरती दोन सिंगल खांब, बघा लास्टला इथे स्लिप स्टिच करायची, एक चेन घेऊन धागा कट करून घ्यायचा आहे। बघा या प्रकारे आपलं दुसरा पार्ट दिसेल। या प्रकारे केल्यानंतर हे बरोबर असं ओढून घ्यायचं बघा मागच्या साईडला। त्यानंतर आपलं हे दोन पार्ट झाले। आता या दोघांना आपण जॉईन करून इकडच्या पाकळ्या बघणार आहेत। तर बघा हा येलो कलरचा धागा घेतलेला आहे। त्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची याला, बघा एक गाठ बांधून घेतलेली आहे। त्यानंतर बघा कोणत्या पण एका जागेवरती आपण हे जॉईन करून घेणार आहेत आणि हे एक्स्ट्राचे धागे हे याच्या आतमध्येच बघा या प्रकारे असे ॲडजस्ट करून घ्यायचे। बघा या प्रकारे असं जोडून घेणार आहेत आपण। बघा या प्रकारे जोडून घेतलं। त्यानंतर बघा आता आपल्याला दोन साकळ्या घ्यायच्यात। बघा दोन साकळ्या घेतल्या। दोन साकळ्या घेतल्यानंतर पुढचे जे स्टिच आहे तिथे आपल्याला डबल खांब करून घ्यायचे, दोन एकाच जागेवरती दोन खांब करून घ्यायचे। बघा एक झाला, हा पुढचा आहे हा दोन, दोन झाल्यानंतर दोन साकळ्या घ्यायच्या, याच्यामध्ये आपल्याला पिको स्टिच करून घ्यायची। बघा या प्रकारे पिको स्टिच करून घेतली। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला परत दोन खांब करून घ्यायचे, डबल खांब, एक झाला, त्यानंतर हा दोन, बघा दोन झाले। त्यानंतर दोन साकळ्या आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायची। चेन घेतल्यानंतर दोन चेन घेतल्यानंतर हे स्लिप स्टिच करून घ्यायचे। बघा त्यानंतर आपली एक पाकळी तयार होती। बघा या प्रकारे आपण अशाच पाकळ्या करून घ्यायच्या पूर्ण राऊंड। दोन साकळ्या घ्यायच्या, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये बघा दोन डबल खांब करून घ्यायचे, एक झाला, त्यानंतर हा दोन, दोन डबल खांब, नंतर दोन साकळ्या घेऊन इथे हे बघा पिको स्टिच करायची। पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला परत दोन डबल खांब करून घ्यायचे, एक झाला, त्यानंतर दोन, दोन साकळ्या घ्यायच्यात, पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची। बघा हे आपण दोन्ही जोडून करून घेतोय, दोघं याच्यामधनं सुई घालून दोघं याला हे जॉईन करून घ्यायचे। बघा या प्रकारे आपली एक एक पाकळी बनत जाईल। तर बघा या प्रकारे आपल्या पाकळ्या झालेल्या आहेत। याच प्रकारे आपण लास्टपर्यंत करून घेऊ। एका जागेवर दोन डबल खांब घेऊन पिको स्टिच करायची।
पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब करून घ्यायचे. बघा हे 2 डबल खांब, त्यानंतर 2 साकळ्या. पुढच्या स्टिचमध्ये स्लिप नॉट करून घ्यायची एक. बघा स्लिप नॉट नंतर 2 साकळ्या आणि त्यानंतर परत 2 खांब एका जागेवर करून घ्यायचे. बघा एक झालं, त्यानंतर पुढे 2, त्यानंतर पिको स्टिच करायची. त्यानंतर बघा पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब करून घ्यायचे, एक आणि हे 2, त्यानंतर 2 साकळ्या, दोन साकळ्यानंतर बघा पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल खांब करून घ्यायचे. सॉरी 2 साकळ्यानंतर स्लिप नॉट करून घ्यायची इथे. बघा इथे स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर 2 साकळ्या घ्यायच्यात आपल्याला, 1 2. बघा 2 साकळ्या घेतल्यानंतर इथं आपण आता कापूस भरून घेणार आहे. तर बघा थोडासा कापूस यामध्ये भरून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे बघा थोडासा कापूस भरून घेतला आहे. त्यानंतर बघा पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल खांब करून घ्यायचे, 1 2, त्यानंतर 2 साकळ्या करून घ्यायच्या आणि पिको स्टिच करायचे. बघा पिको स्टिच केल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला परत 2 डबल खांब करून घ्यायचे. दोन साकळ्या घेऊन इथे स्लिप नॉट करून घ्यायची. बघा दोन झाले. त्यानंतर बघा पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला डबल खांब करून घ्यायचे, 2. दोन चेन घ्यायच्यात लास्टला. इथे पिको स्टिच करून घ्यायचे. पिको स्टिच केल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल खांब करून घ्यायचे, 1 बघा लास्टला 2 साकळ्या घ्यायच्या आणि इथे स्लिप नॉट करायची. बघा त्यानंतर 1 साखळी घेऊन धागा असा कट करून घ्यायचा. बघा या प्रकारे झाल्यानंतर हे जे आहे हे इथे हाईट करून घ्यायचा हा धागा. बघा या प्रकारे आपण हाईट करून घेतला हा धागा. बघा किती छान दिसतात हे भोग. तुम्ही पण बनवू शकता ते. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.